IMC ब्राह्मीवटी टॅब्लेटचे चमत्कारिक फायदे. IMC ब्राह्मीवटीबद्दल संपूर्ण माहिती. हर्बल ब्राह्मीवटी कशी घ्यावी, त्यात घातलेले साहित्य, फायदे, लाभ, डोस घेण्याची पद्धत, हर्बल ब्राह्मीवटी बद्दल संपूर्ण माहिती. प्रथम आपण IMC ब्राह्मीवटी टॅब्लेटमध्ये काय काय सामग्री घातली आहे ते आपण पाहूया. ब्राह्मी. हिंदू पौराणिक कथेनुसार ब्राह्मी ही ज्ञानाची देवता ब्रह्माशी संबंधित आहे. प्राचीन ऋषीमुनींनी ब्राह्मीचा उपयोग हजारो वर्षापासून मन ताजेतवाने ठेवण्यासाठी म्हणून केला आहे. ब्राह्मी तणाव कमी करण्यासाठी, झोप आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी, तसेच पाचनशक्ती मजबूत करण्यासाठी आणि रक्त टवटवीत करण्यासाठी उपयुक्त आहे. ब्राह्मीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी कन्व्हल्संट गुणधर्म आहेत. ह्याच गुणधर्मामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. याशिवाय ते अपस्मार, निद्रानाश आणि चिंता दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. आयुर्वेदानुसार ब्राह्मी बौद्धिकवर्धक, पित्तशामक, स्मरणशक्ती मजबूत करते, शीतल प्रभाव देते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. शंखपुष्पी. शंखपुष्पी ही आयुर्वेदिक औषध आहे जे मेंदूशी संबंधित समस्यांसाठी शतकानुशतके वापरले जात आहे. शंखपुष्पीचा उपयोग स्मरणशक्ती वाढवणे, मेंदूची क्षमता सुधारणे, चिंता आणि तणाव दूर करणे यासारख्या अनेक परिस्थितीवर उपचार करण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात शंखपुष्पीला मेंदूचे टॉनिक म्हणतात, कारण शंखपुष्पीमध्ये ट्रायोप्टेनॉइड्स, फ्लेव्होनॉल, ग्लायकोसाइड्स, अँथोसायनिन्स आणि स्टिरॉइड्ससारखे घटक असतात. हे सर्व घटक मेंदूच्या विकासासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. याच कारणामुळे कमकुवत स्मरणशक्तीच्या समस्येवर शंखपुष्पीचा वापर केला जातो. रास सिंदूर. हे त्रिदोषनाशक, खोकला, कावीळ, प्लीहा आणि अशक्तपणा यावर उपयुक्त आणि 7 धातूचे औषध आणि हृदयाला शक्ती देणारे रसायन आहे. हे एक उत्तेजक आहे जे शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य वाढवते. खोकल्याशी संबंधित विकार फार लवकर बरे होतात. हृदयाला शक्ती प्रदान करते. निमोनिया, इन्फ्लुएन्झा आणि श्वसनाच्या विकारावर खूप फायदेशीर आहे. सोनेरी मधाची राख, स्वर्णमक्षिक भस्म हे एक आयुर्वेदिक औषध आहे ज्यामध्ये तांबे आणि लोहाचे सर्व पौष्टिक फायदे आहेत. अशक्तपणा, कावीळ, निद्रानाश, ताप, डोळे जळजळणे, छातीत जळजळणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध, रक्तस्राव, मळमळ, उलट्या, डोकेदुखी या उपचारामध्ये हे औषधीदृष्ट्या महत्त्वाचे आहे. गजवन. गजवन हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूंच्या समस्या आणि जठरांत्री समस्यावर मदत करते. हे यकृत, श्वसनसंस्था, पोट, हृदय, मज्जासंस्था आणि शरीराच्या इतर मुख्य अवयवांसाठी फायदेशीर आहे. हे खोकला, फ्लू, सर्दी, जुकामवर देखील काम करते. वाचा. वाचा वनस्पतीची आयुर्वेदामध्ये एक पारंपरिक वनस्पती म्हणून सूचीबद्ध आहे, जी मेंदूला चालना देणारे एजंट म्हणून वापरली जाते, जी नैराश्यासह मानसिक विकारावर कार्य करते. ही स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ, चेतना कमी होणे आणि स्मृतिभ्रंश यासही मदत करते. हे मायग्रेन संबंधित डोकेदुखी आणि मिरगीचे दौरे टाळू शकते. काळी मिरी. काळ्या मिरीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक आजार दूर ठेवता येतात. यात प्रामुख्याने अँटी फ्लॅन्टुलेस, अँटी इन्फ्लेमेटरी, पाचन, स्मरणशक्ती वाढविणारे आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. काळ्या मिरीमध्ये असलेले पायप्रिन मेंदूचे कार्य सुधारते. विशेषतः ज्या लोकांना अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या समस्या आहेत त्यांना काळी मिरी खाल्ल्याने मोठ्या प्रमाणात आराम मिळतो. हे मेंदूला उत्तेजित करते आणि त्याला अधिक सक्रिय करून योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. ब्राह्मीवटीतील साहित्य. हे सर्व साहित्य घालून IMCने ब्राह्मीवटी टॅब्लेटचे उत्पादन केले आहे. तर पाहूया IMC हर्बल ब्राह्मीवटी टॅब्लेटचे चमत्कारिक फायदे. शरीर आणि मन शांत करते, मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि मानसिक समस्या दूर करते. एकूणच मानसिक आरोग्य, तणाव आणि निद्रानाश यांचा सामना करण्यासाठी वरदान आहे. या शक्तिशाली टॅब्लेटच्या नियमित सेवनाने मानसिक सतर्कता, दीर्घायुष्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. हे डोकेदुखी, निद्रानाश, मायग्रेन आणि न्यूरोसिसपासून आराम देते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी हे फायदेशीर आणि चमत्कारिक उत्पादन आहे.
हर्बल ब्राह्मीवटी कशी घ्यावी? सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 1 गोळी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या. व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला भेट द्या. अस्कोल गरिबा IMC. आयुर्वेद स्वीकारा, निरोगी जीवन जगा. IMCत या आणि आरोग्य व पैसा दोन्ही कमवा. IMC आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घायुष्याचे दान. स्वस्थ जिंदगी IMC. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.